2-3 वेळा स्वतःच मेकअप केलाय. पण खूप वेळा असं होतं की एवढं ट्रॅव्हल करून आल्यावरती मला असं परत असं करायचं, मी ते दादा आ जाओ सुरू कर दो. शूट करतोय, गरम झालं काय तर माझ्या डोक्यात असं पटकन थोडं फ्रेश. दॅट इज मी. मला सतत फ्रेग्रन्सची फार आवड आहे. हँड क्रीम तर मी का ठेवली आहे हे माझं मलाही कळत नाही. म्हणजे मी घेतलंय पण ते वापरायलाच मला काही असं होत नाही. काय माझं लॉजिक आहे माझं मला माहित नाहीये हे. माझा भाऊ आणि मी आम्ही दोघंही सेम यूज करतो, कारण मी जे यूज करते त्याला तेच यूज करायचं असतं. माझा फेस वॉश संपत आला होता. हे आम्ही दोघं एकमेकांशी भांडतो की तू माझा फेस वॉश संपवतेस. अल्फाबेट लिहिले हे दादाचे माझ्या. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मज्जा पिंक. आणि आत्ता माझ्यासोबत आहे धनश्री. कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी मस्त आहे. सिरियलचे शूट्स चालू आहेत, मेकअप कंटिन्यू आहे. कशी स्किन केअर रुटीन चालू आहे तुझं? सध्या तर पूर्ण दिवसभर मेकअप असतो. त्याची फार मला असं दिवसभर मेकअप नाही आवडत. आय एम नॉट दॅट पर्सन. पण स्किन केअर रुटीन म्हणजे आता आधी मी सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करून घेते. 5 मिनटं आल्या व्यवस्थित टोनर लावणं, मग सिरम लावणं, मग सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणं, आणि मग हे सगळं झालं प्रायमर लावणं, अँड देन मग दादा आओ कर दो. कधी सेल्फ मेकअप ट्राय केलं आहे? हो, मी बऱ्याच वेळेला 2-3 वेळा स्वतःच मेकअप केलाय. पण खूप वेळा असं होतं की एवढं ट्रॅव्हल करून आल्यावरती मला असं परत असं करायचं, मी ते दादा आ जाओ सुरू कर दो. मी झोपते मस्त आहे की किंवा असं शांत बसलेली असते, पण झोप तर मिळत नाही कारण हेअरताई पण पाठी असं असं चालू असतं आमचं. सो तसंच चालू असतं. सो आता आपण बघणार आहोत की हिच्या मेकअप बॅगमध्ये काय काय आहे, काय काय कॅरी केलं आहे. सो चालू करूया. ओके. सो माझ्या 2 पाउच असतात. हां. सो ह्याच्यात 2 कप आहेत. वरती पूर्ण स्किन केअर असतो, जे की म्हटलं फेस वॉशपासून सगळं इथे आल्यावर मी करते स्टार्ट टू एंड. अँड देन सगळा मेकअप असतो. भरपूर नाही आहे, एवढाच आहे. म्हणजे सगळे जे काही लायनर्स, लिप लायनर्स वगैरे असतील हे माझ्या मैत्रिणीने दिले. खूप क्यूट आहे हे क्लॉथचं. सो ह्याच्यात मी सगळंच ब्रश वगैरे किंवा मस्कारा जे काही आपलं पेन शेपमध्ये असतं तसंच सगळं. फाउंडेशन नायकाचं आहे, मार्स इनसाइट्स. आय एम व्हेरी अफोर्डेबल गर्ल. आय बिलीव्ह की म्हणजे एकदम महागडा मेकअपच असावा असं नाही आहे. आय फील की त्याचा फॉर्म्युला चांगला असावा आणि तो तुमच्या स्किनसाठी कसा वर्क करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. सो मी 2-3 वेळा स्टार्टिंगला ट्रायल केल्यात, पण आता आय एम स्टिक टू दिस फाउंडेशन. लाईक 3rd-4th बॉटल असेल माझी. छान मॅट लुक देतो. हायलायटर्स वगैरे आहेत. देन ब्लश आहे. ब्लश 2-3 प्रकारचे आहेत. अँड देन आय शॅडोचा पॅलेट मी फार घेत नाही, कारण इथे दादांचेही पॅलेट्स वगैरे असतात आणि आय एम ओके विथ एक्सपेरिमेंटिंग. सो त्यासाठी मी बेसिक पॅलेट एक ठेवते सोबत. आणि लिपस्टिक्स तर मग इथे कोम असतो सगळा. लिपस्टिक आणि मिंट मला आवडतं, तोही मेकअप पाऊचमध्ये आहे माझ्या. का आहे हे विचारू नका मध्येच. नाही, मला जाणून घ्यायचंय का आहे प्लीज. कारण समोरच मेकअप पाऊच असतो आणि मला ना फार असं आहे की आपण जेवल्यानंतर वगैरे काही आपला को ॲक्टरला आपल्या ब्रेथचा किंवा कशाचाही त्रास होऊ नये. सो मी नेहमी जेवल्यानंतर पटकन 1 मिनिट टाकते, जर लगेच सीन असेल तर. नसेल तर ठीक आहे, आपलं ते पाणी पिऊन वगैरे नॉर्मल होतं. बट आय फील की ॲज अन ॲक्टर यू शुड डू दिस, बिकॉज को ॲक्टरला कितीही असेल, मला स्वतःलाही असं आवडणार नाही किंवा समोरच्यालाही आवडणार नाही. सो दिस इज मस्ट. अँड येस हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. अँड देन ह्याच्यात येतं ब्लेंडर वगैरे सगळं, ब्रशेस, बिकॉज हा पाऊच जातो सेटवरती आमच्यासोबत, कारण जो काही टचअप असतो तो आपल्या ब्रशने किंवा आपल्या ह्याने असेल तर आपल्या स्किनसाठी चांगला आहे. म्हणून ह्या सगळ्या पफ वगैरे आणि एक परफ्यूम हा कायम असतो माझ्यासोबत. कारण म्हणजे आम्ही शूट करतोय, गरम झालं काय तर माझ्या डोक्यात असं पटकन थोडं फ्रेश. दॅट इज मी. मला सतत फ्रेग्रन्सची फार आवड आहे. सो या एवढं सामान तर आहे. स्किन केअर माझं सगळं डरमॅट. मी स्वतःहून फार एक्सपेरिमेंट स्टार्टिंगला केले, नाही असं नाही म्हणणार. ती उतावळी पोरगी म्हणून मी सगळं स्टार्टिंगला एक्सपेरिमेंट केलं. हे अविवा ब्रँडने मला काही गोष्टी पाठवल्या होत्या. त्यातलं हे बॉडी लोशन, इट्स व्हेरी नाईस. लाईक इट्स रोल ऑन प्रॉडक्ट. सो असं रोल ऑन केलं जस्ट आणि असं केलं, डन. अख्खं ते पंप घेऊन आपला हात हे करा तसं काही गरज नाही. देन फेस वॉश एथिग्लो. मला हा इतका आवडतो की 2-3 वर्ष झालं असेल मी हा एकच फेस वॉश यूज करते, कारण मला फार कुठले फेस वॉश सूट नाही होत. आणि आय ड्रॉप, कारण मी स्कूटीवरून येते आणि इथे घोडबंदर रोडला म्हणजे ह्या साईडला फार धूळ आहे
आणि कित्येक वेळा डोळ्यात काहीतरी गेलेलं असतं किंवा दिवसभर रखरख झालेली असते उन्हात, तर मग त्यासाठी मी आय ड्रॉप एक ठेवतेच सोबत. आणि लिपस्टिक्स मला प्रत्येक कप्प्यात तुम्हाला एकतरी लिपस्टिक मिळेलच, की चुकूनही माझ्याकडे लिपस्टिक नाही असं नाही होणार. तुझी आवडती शेड कोणती आहे? माझी आवडती तर आय एम न्यूड गर्ल. म्हणजे मला फार असं ब्राईट नाही, पण मला एक्सपेरिमेंट करायलाही आवडतं. जर आउटफिट असा असेल की थोडं डल आहे तर मग आय विल गो विथ डार्क लिप्स. आणि जर आउटफिट उठून दिसतोय छानपैकी, डोळे पण उठून दिसतात, आय विल गो विथ सटल लुक्स. दॅट इज मी. आणि टोनर वगैरे भरपूर असं काय काय. हँडक्रीम तर मी का ठेवली हे मलाही कळत नाही. म्हणजे मी घेतलंय पण ते वापरायलाच मला काही असं होत नाही. म्हणजे मी वापरलं तरी असं होतं की काही खायचंय किंवा काय, पटकन मी परत हात धुवून येणार. काय माझं लॉजिक आहे माझं मला माहीत नाही आहे हे. पण अजून काय, लिप बाम आहे. अँड हे काय आहे माझ्या बॅगेत मलाही माहीत नाही. म्हणजे ह्याच्यात पेरी मे बी हे लंचच्या वेळेला पटकन मी असं ते टाकून बाहेर पळाली आहे सीनच्या ह्याला, त्यामुळे मला हे आता दिसतंय. अँड या दॅट्स इट. लिप बाम वगैरे. या अशी एखादी मेकअपची गोष्ट जी खूप जुनी आहे तुझ्याकडे, अजूनपर्यंत ती आहे, तू वापरते? अजूनपर्यंत असं नाही, कारण मेकअपचे प्रोडक्ट्स भरपूर एक्सपायर होतात. सो तशा तर फार गोष्टी नाही आहेत माझ्याकडे. बट माझं स्किन केअरचं जसं मी म्हटलं ना की मी फार चेंजमध्ये नाही जात चेंज करायला. सो ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, आय फील इट्स व्हेरी गुड. हा एथिग्लोचा फेस वॉश आणि हा मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. म्हणजे ह्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझा भाऊ आणि मी आम्ही दोघंही सेम यूज करतो, कारण मी जे यूज करते त्याला तेच यूज करायचं असतं. सो माझा फेस वॉश संपत आला होता. हे आम्ही दोघं एकमेकांशी भांडतो की तू माझा फेस वॉश संपवतेस. अल्फाबेट लिहिले, हे दादाचं आहे माझ्या, त्याचं ए आहे. असे आम्ही दोघं थोडे आहोत की सेमच सगळ्या गोष्टी आहेत आमच्या. सो या, बट इट्स व्हेरी नाईस. मी या सनस्क्रीनबद्दल एक सांगेन की नॉट स्पॉन्सर्ड ऑर एनिथिंग, बट एपिसॉफ्टची सनस्क्रीन आहे, ह्यातच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे. सो तुम्हाला 2 वेगळे स्टेप्स फॉलो करायची गरज नाही. अँड इट्स व्हेरी गुड फॉर युअर स्किन. जर तुमची स्किन फार ऑइली नसेल देन यू मस्ट ट्राय दिस. स्किन केअरच्या बाबतीत आपण प्रोडक्ट्स घेतोच, बट कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची तुला काय वाटतं? कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. लाईक बिईंग अ टॉमबॉय आय एम सीइंग दिस. कारण मी पूर्ण मुलगाच होते. म्हणजे फार काही सनस्क्रीन नाही, बाहेर जायचं आहे, थिएटरचे रिहर्सल्स आहे, काही असेल, पटकन असंच बसा जा अशी मी होते. बट लास्ट फ्यू इयर्सपासून मी व्यवस्थित सांभाळ करते. म्हणजे बाहेर निघताना सनस्क्रीन इज अ मस्ट. आणि आता ह्यात तर मॉइश्चरायझर सगळंच आहे, त्यामुळे ते एक लावल्याशिवाय आता मलाच कसं तरी होतं की मी काहीच नाही लावलं, कसं तरी होतंय असं होतं. सो ते एक लावतेच मी. स्कार्फ बांधते बाहेर पडताना, काही झालं, भलेही आपण उन्हात जात नसलो तरी धुळीचे कण आपल्या चेहऱ्याच्या पोर्समध्ये येऊ नये किंवा ब्लॅक हेड्स वगैरे अशाचा त्रास होऊ नये, त्यामुळे स्कार्फ मी कंपल्सरी बांधून बाहेर पडते. आणि स्किन केअर हा फक्त डे टाईमच नसतो करायचा, तर नाईट टाईमही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आय फील जे प्रोडक्ट्स म्हणतो ना आपण पेनिट्रेट होतात आपल्या स्किनमध्ये, ते रात्रीचे भरपूर छान होतात. कारण तुम्ही काहीच प्रोडक्ट यूज केलेलं नसतं, व्यवस्थित तो सिरम लावा, छान मॉइश्चरायझर, झोपून जा, सकाळी एकदम तुकतुकीत. सो दॅट इज व्हेरी मस्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली तुझा मेकअप बॅग बघून. थँक्यू सो मच. तसं फार काही नव्हतं, बट या. थँक्यू सो मच. थँक्यू.